ही एका पुलाची गोष्ट नाही, तर विकासाच्या आश्वासनांमध्ये अडकलेल्या 500 जीवांची कहाणी आहे। प्रथम मुसळधार पावसाने पूल वाहून गेला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी उभारलेल्या लाकडी तात्पुरत्या पुलावरून जाताना एका 60 वर्षीय व्यक्तीचा नदीत वाहून जाऊन मृत्यू झाला। आजही 2 पाड्यातील शेकडो ग्रामस्थ जीव मुठीत धरून रोज नदी पार करत आहेत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमणी आणि काटमपाडा येथील हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। ही आहे शेंद्री नदी आणि हा आहे जीवघेणा प्रवास। एकेकाळी इथे लोखंडी पूल होता, पण 15 दिवसांपूर्वी आलेल्या पुराने या पुलाचा मोठा भाग वाहून गेला आणि एका क्षणात 2 पाड्यांमधील संपर्क तुटला। प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था झाली नाही, म्हणून गावकऱ्यांनी स्वतः लाकडी ओंडके टाकून तात्पुरता पूल उभारला। पण हा पूल म्हणजे सुविधा नाही, तर रोज मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष आहे। हा पूल आहे जो पाठीमागे दिसतो तो 2 महिन्यात झालेला होता। तो 15 दिवसापूर्वी वाहून गेला। ये जा करण्याचं साधन म्हणून तात्पुरती गावकऱ्यांनी इथल्या ग्रामस्थांनी लाकडं टाकलेली। सततच्या पावसामुळं त्या लाकडाला शेवाळ आलं, ते चिकन झालेलं। मग इथं 10व्याला जाणारा एक ज्येष्ठ नागरिक इथला त्या लाकडावरून जाताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला। या संघर्षाने सोमवारी आणखी एक बळी घेतला। 60 वर्षीय सोमा चौधरी दशक्रिया विधी आटोपून परत येत असताना लाकडी ओंडक्यांवरून जाताना त्यांचा तोल गेला आणि काही क्षणात ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले। गेल्या 36 तासाहून अधिक काळापासून त्यांचा शोध सुरू आहे। प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक युवक नदीत शोध मोहीम राबवत आहेत, तर कुटुंबीय आशेने नदीकाठी वाट पाहत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी पूल वाहून जाण्याची ही पहिली घटना नाही। यापूर्वीही 3 वेळा पूल वाहून गेला आणि हा 4था पूलही पुरात वाहून गेला आहे, तरीही कायमस्वरूपी उपाय मात्र झालेला नाही। तो माणूस तिथून या लाकडाला धरून चालला जातो बरं का, आणि नंतर तिथे गेला, पण त्या तिथे जे लाकडी पूल आहे ना तिथेच पडला गेला तो। पुढे काय झालं? पुढे मध्ये या नदीच्या एका बाजूला आहे वस्ती, तर दुसऱ्या बाजूला शेती, शाळा, दवाखाना, बाजारपेठ। प्रत्येक गरजेसाठी ग्रामस्थांना ही नदी पार करावीच लागते। म्हणजे प्रत्येक दिवस हा त्यांच्या आयुष्यातील धोक्याचा दिवस ठरत आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या या गावातील ग्रामस्थांचा एकच सवाल आहे, गुजरातमध्ये विकास झपाट्याने होतो, मग आमच्या गावाला कायमस्वरूपी मजबूत पूल कधी मिळणार?